रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। ऑनलाईन गेमिंग विधेयक आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यसभेतही मांडण्यात आले। राज्यसभेत ऑनलाईन गेमिंग विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले। विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे कामकाज 10 मिनिटांसाठी थांबवण्यात आले। या विधेयकाचा उद्देश ई-स्पोर्ट्स आणि ऑनलाईन सोशल गेमिंगला प्रोत्साहन देताना सर्व प्रकारच्या ऑनलाईन मनी गेमवर बंदी घालणं आहे। महिनाभर चाललेल्या अधिवेशनात लोकसभेने 12 आणि राज्यसभेने 15 विधेयके मंजूर केली। वारंवार व्यत्यय, तहकूब आणि बहिष्कार सत्र सुरूच राहिले। शेवटच्या दिवसाच्या कामकाजादरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की सभागृहात 120 तासांच्या चर्चेचा वेळ निश्चित करण्यात आला होता, त्यामुळे केवळ 37 तासांची चर्चा होऊ शकली। यामुळे लोकसभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली। 21 जुलै रोजी हे अधिवेशन सुरू झाले। दोन्ही सभागृहांमध्ये ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेव्यतिरिक्त या अधिवेशनात फारच कमी काम झाले। दुसरीकडे राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जेपीसीकडे पाठवण्यासाठी 3% विधेयके मांडली। अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन गेमिंग विधेयक चर्चेसाठी मांडले। तथापि विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली। नंतर ते राज्यसभेनेही मंजूर केले। यानंतर राज्यसभा देखील अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली। विरोधी पक्षाच्या खासदारांनी बिहार SIR वर चर्चेची मागणी करत राहिले। त्यांच्या विरोधामुळे आणि गदारोळामुळे शेवटच्या दिवशीही दोन्ही सभागृहात कामकाज होऊ शकलं नाही। अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की या अधिवेशनात 419 प्रश्न विचारण्यात आले, त्यापैकी 55 प्रश्नांची उत्तरं देण्यात आली। संपूर्ण अधिवेशनात चर्चेसाठी 120 तासांचा वेळ निश्चित करण्यात आला होता, तथापि 30 तासांचीच चर्चा फक्त होऊ शकली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।